भंडाऱ्यामध्ये सुद्धा मतदानामध्ये आपल्याला मतदारांचा जोश आपल्याला उत्साह पाहायला मिळतोय आणि त्यांच्याशी संवाद साधलाय आपले प्रतिनिधी विक्रांत शिंदे यांनी. बघूयात. मतदानासाठी सर आले होते आणि स्वतः येऊ शकत नाहीत, तुम्ही आला होता सोबत. इतके वर्ष त्यांनी स्वतः ही मतदान प्रक्रिया पार पाडलेली आहे, म्हणजे स्वतःच्याच याच्याने ते नेहमी आलेले आहेत. पण आज पहिल्यांदा असं होत आहे की त्यांना आम्ही घेऊन आलेलो आहे. जसं की त्यांना नेहमीच म्हणजे या प्रक्रियेची फार हे राहते की आपणही आपलं मत दिलं पाहिजे, कारण आपली शेवटी लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये आपण आपला जोपर्यंत आपण आपलं मत देणार नाही तोपर्यंत आपण त्याचा एक हिस्सा बनू शकत नाही. त्यामुळे आजही त्यांची इच्छा होती. मी त्यांना वारंवार सकाळपासून विचारते आहे की आपल्याला जायचं आहे. ते अगदी रेडी होते, जरी ते बोलत नाही पण त्यांच्या ॲक्शनमधून आम्हाला ते सर्व समजत असतं आणि त्याच्यामुळेच मी त्यांना इथपर्यंत घेऊन आलेली आहे. ते स्वतः येऊ शकत नाहीत तरी सुद्धा तुम्ही घेऊन आलेत आणि त्यांची इच्छा होती. इतरांना काय सांगाल, मतदानासंदर्भातलं काय आवाहन कराल किंवा त्यांनी काय आवाहन केलं असतं? आपल्या सगळ्यांचा हा हक्क आहे, आपल्याला दिलेला संविधानाने हा हक्क आहे आणि आपल्याला तो नक्कीच पार पाडला पाहिजे. तर मी प्रत्येकाला हेच सांगेन की आज आपल्याला सुट्टी नाही. आपण सर्वांनी या गोष्टीचं हे करू नये की आपल्याला आज सुट्टी आहे आणि आपण घरी आराम करावा. प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, जसं माझ्या वडिलांनी केलेलं आहे. धन्यवाद. खरं तर प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे आणि आजचा दिवस हा सुट्टीचा दिवस आहे म्हणून या दिवसाकडे पाहू नये, तर आपला हक्क बजावा, अशा प्रकारची प्रतिक्रिया आपल्याला मिळालेली आहे. कॅमेरा पर्सन सुरेश सह मी विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज, भंडारा.